नमस्कार मित्रांनो. ओम भक्ती दर्शनमध्ये तुमचे स्वागत आहे. रामायणातील सर्वात वीर आणि रोमांचक प्रसंगांपैकी एक म्हणजे हनुमान आणि लंका दहन. एका बाजूला रावणाची अभेद्य सुवर्ण लंका आणि दुसरीकडे प्रभू श्रीरामाचे निस्सीम भक्त हनुमान. एका वानराने संपूर्ण लंकेला राख कसे केले, रावणाचा अहंकार हनुमानाने कसा चक्काचूर केला, चला आजच्या या भागात अनुभवूया हनुमानाचा हा अद्भुत पराक्रम. समुद्र ओलांडून हनुमान लंकेत पोहोचले. तेथे अशोक वाटिकेत त्यांना सीतामाता अत्यंत दुःखी अवस्थेत दिसली. हनुमानाने प्रभू श्रीरामांनी दिलेली राममुद्रा सीतामातेसमोर टाकली. रामाचे नाव ऐकताच सीतेच्या डोळ्यात अश्रू आले आणि हनुमानाने प्रकट होऊन त्यांना रामाचा संदेश दिला. सीतामातेचा आशीर्वाद घेऊन हनुमानाला भूक लागली म्हणून त्यांनी अशोक वाटिकेतील फळे खायला सुरुवात केली. पण केवळ फळे खाऊन ते थांबले नाहीत, तर त्यांनी रावणाच्या अहंकाराचे प्रतीक असलेल्या त्या वाटिकेचा विध्वंस केला. रावणाचे सैनिक आणि पुत्र अक्षयकुमार याचा हनुमानाने तिथेच अंत केला. शेवटी मेघनादाने ब्रह्मास्त्र सोडून हनुमानाला बंदी बनवले आणि रावणाच्या दरबारात नेले. रावणाने जेव्हा हनुमानाला विचारले की तू कोण आहेस, तेव्हा हनुमान निर्भयपणे म्हणाले, मी त्या प्रभू श्रीरामाचा दूत आहे, ज्यांनी तुझ्या अहंकाराचा नाश करण्याचे ठरवले आहे. संतापलेल्या रावणाने हनुमानाला मारण्याऐवजी त्यांच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश दिला. जशी हनुमानांच्या शेपटीला आग लावली गेली, तसे हनुमानाने आपले रूप विशाल केले आणि लंकेच्या सोन्याच्या महालांवर उड्या मारण्यास सुरुवात केली. बघता बघता संपूर्ण लंका आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सर्वत्र हाहाकार माजला. पण आश्चर्य म्हणजे ज्या अशोक वाटिकेत सीतामाता होत्या, तिथे आगीचा एक अंशही पोचला नाही. लंका दहन करून हनुमानाने पुन्हा सीतामातेचे दर्शन घेतले. मातेने आपली चूडामणी हनुमानाला ओळख म्हणून दिली. हनुमान पुन्हा अथांग समुद्र पार करून प्रभू श्रीरामांकडे पोहोचले आणि त्यांना दृष्टवान सीता हा आनंदाचा संदेश दिला. मित्रांनो, हनुमानाचे हे लंका दहन आपल्याला शिकवते की भक्तीमध्ये खूप शक्ती असते आणि अहंकाराचा शेवट नेहमी विनाशातच होतो. तुम्हाला हनुमानाची ही कथा कशी वाटली? कमेंटमध्ये बजरंगबली नक्की लिहा आणि भक्ती दर्शनला सबस्क्राईब करायला विसरू नका.